नागपंचमीची कहाणी. ऐका परमेश्वरा नागोबा देवा तुमची कहाणी. आटवाट नगर होतं. तिथे एक गरीब ब्राह्मण होता. त्याला 5 सुना होत्या. चातुर्मास आला, श्रावण मास आला, नागपंचमीचा दिवस आला. कोणी आपल्या आजोळी, कोणी आपल्या पंजोळी, तर कोणी माहेरी. अशा सर्व सुना गेल्या आहेत. त्यात सर्वात धाकट्या सुनेस माहेरचं कोणीच नव्हतं. तेव्हा ती आपल्या मनात फार दुःखी झाली व मनात म्हणाली, माझा सर्व संबंधी नागोबा देव आहे असे समजून तो मला माहेराहून न्यायला येईल असे म्हणू लागले. इतक्यात काय घडले? शेष भगवानास तिची दया आली. त्याने ब्राह्मणांचा वेश घेतला व ह्या मुलीस नेण्याकरिता आला. ब्राह्मण विचारात पडला. हा इतके दिवस कुठे लपून राहिला व आताच कोठून आला? त्याने सुनेस विचारले. तिने पण हाच माझा मामा म्हणून सांगितले. ब्राह्मणाने त्या वेशधारी मामा बरोबर तिची रवानगी केली. त्या वेशधारी मामा नागोबाने तिला आपल्या वारुळात नेले. खरी हकीकत सांगितली आणि आपल्या फणीवर बसून आपल्या बिळात नेले. आपल्या बायका मुलास बजावले की हिला कोणी चावू नका. एक दिवस नागाची नागिन बाळंत होऊ लागली. तेव्हा तिला हातात दिवा धरायला दिला. पुढं नागिन बाळंत झाली. तिची पिल्लं वळवळ करू लागली. ही घाबरली व हातातला दिवा खाली पडला. पोरांची शेपटं भाजली. नागिन रागावली. तिने सर्व वृत्तांत नागाला सांगितला. तो म्हणाला, तिला लवकरच सासरी पोचवू. पुढं ती पहिल्यासारखी आनंदाने वागू लागली. एक दिवस अपार द्रव्य देऊन मुलीस आपण मनुष्यवेश घेऊन तिला सासरी पोचवली. नागाची पिले मोठी झाली व आपल्या आईला विचारू लागली, आमची शेपटी कशाला तुटली? नागिनीने मुलीची गोष्ट सांगितली. तिचा सूड घ्यावा असे मनात आणून ते सर्व हिच्या घरी आले. तो नागपंचमीचा दिवस आहे. हिनं आपली पुष्कळ भावांची वाट पाहिली. शेवटी ते येत नाहीत असे पाहून तिनं पाटावर व भिंतीवर नागांची चित्रे काढली. त्यांची पूजा केली. जवळ नागांना लाह्या ठेवल्या, दूध वगैरे ठेवले, उकडीचा नैवेद्य दाखविला. हा सर्व प्रकार नागांची पिले पाहत होती. शेवटी तिनं देवाची प्रार्थना केली. जय नागोबा देवा, जिथं माझे भाऊ लांडोबा पुंडोबा असतील तिथं खुशाल असोत असं म्हणून तिनं नमस्कार केला. इकडे हा सर्व प्रकार पाहून पिल्लांनी मनातला राग घालविला. त्यांना तिच्याविषयी दया आली. पुढे त्या दिवशी तिथं वस्ती केली. दूध पाणी ठेवतात त्यात पहाटेस एक नवरत्नांचा हार ठेवून आपण निघून गेले. दुसऱ्या दिवशी तिनं हार उचलून गळ्यात घातला. जसा तिला नागोबा प्रसन्न झाला तसा तुम्हा आम्हा हो. ही 60 उत्तरांची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण.